नमस्कार, मी निलेश वसावे। आज आम्ही आरोग्य डिपार्टमेंटचे जे आदेशच्या माहितीसाठी आज आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांना भेटलो। मग आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्याचे जे आरोग्याचे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या आदेशासाठी आम्ही इथं सगळे तालुक्याचे जे प्रतिनिधी आहे आपले ते उपस्थित होतो। शहादा तालुक्यातील नरेश सर, तळोजा तालुक्यातील सोनवणे सर, नंदुरबारतील हर्षदा मॅडम आणि नवापूर तालुक्यातील डॅनियल सर आणि मी अकोलगा तालुक्यातील निलेश वसावे सर। आज आम्ही सगळे आरोग्याचे प्रशिक्षणार्थ्यांचे आदेश जे आहे अकोलगाचे अध्यक्ष आहे, तर अकोलगाच्या अध्यक्षाकडे सगळ्या आरोग्याचे प्रशिक्षणार्थ्यांचे आदेश ते माझ्याकडे राहतील आणि हे जे आदेश आहे ते आपापल्या तालुक्यातील THO ऑफिसला वाटप करण्यात येईल। मग आज आम्ही उपस्थित राहून आपल्या सगळ्या नंदुरबार जिल्ह्यातील जे आरोग्याचे प्रशिक्षणार्थी होते त्यांचे 6 तालुक्याच्या प्रतिनिधीकडे त्या तालुक्यातील प्रतिनिधीकडे संबंधित तालुक्याच्या अध्यक्षांकडे आम्ही ते सगळे आरोग्याचे आदेश त्या तालुक्याच्या अध्यक्षांकडे आम्ही दिले आहे आणि हे आदेश आपल्या तालुक्यातील जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांचे संपर्क नंबर मी तुम्हाला देतो आणि संपर्क नंबरवर त्यांच्या अधिकृत जे THO ऑफिसला किंवा शिक्षण डिपार्टमेंटच्या कोणत्याही ऑफिसला जाऊन ते तालुका अध्यक्ष जे नियोजन करतील त्या पद्धतींचे आदेश वाटप होणार आहे। तर नंदुरबार जिल्ह्यातील सगळ्या आरोग्याच्या प्रशिक्षणात आम्ही सांगू इच्छितो की आता पुढचे आदेश घेण्यासाठी आता नंदुरबार जिल्हा परिषदेला यायची गरज नाही। संबंधित आपले जे तालुका अध्यक्ष आहे त्यांच्याकडे जायचं आणि आपले आदेश घ्यायचे आहे। आता मी अकोलगाचे सगळे आदेश जवळपास माझ्याकडे 75 आदेश मी जे उर्वरित जे आदेश होते ते आदेश मी घेऊन माझ्या तालुक्याला जाणार आणि तालुक्यात जाऊन माझे जे आरोग्याचे प्रशिक्षणार्थी आहे त्यांना हे आदेश वाटप करणार। आणि समजा याच्यामध्ये जे आपण आरोग्याचे प्रशिक्षणार्थ्यांचे आदेश नाही राहिले तर त्याच दिवशी आपण नाव लिहून जे उपस्थित राहणार जे प्रशिक्षणार्थी त्यांचे नावं लिहून आपण जिल्हा परिषदेला संबंधित जे ऑफिसचे जे अधिकारी साहेब आहेत जसं सोनवणे सर समजा यांना संपर्क साधून ते नावं सुचवणार आणि ते लगेच त्याच दिवशी आपल्याला आदेश रेड करून आपल्याला PDF माध्यमातून आपल्याला पाठवणार आहे। आणि जेव्हा आपल्याकडे वेळ असणार त्या दिवशी आपण इथं जिल्हा परिषद येऊन आपला जो आदेश घ्यायचा आहे। मग जे आदेश नाही राहिले त्यांनी आता आज आम्ही जेवढे लोकांचे आदेश घेतले आहे त्या लोकांची लिस्ट टाकू, तालुक्याची लिस्ट टाकू, त्या तालुक्याच्या लिस्टमध्ये आपले नावं बघायचे आणि नावं नाही राहिले की लगेच आम्हाला सुचवायचे की सर आमच्या या लिस्टमध्ये नाव नाही आहे तर आदेश रेडी करून द्या असं। मग जेव्हा तुम्ही उद्या येणार तोपर्यंत आम्ही जे प्रशिक्षणार्थ्यांचे आदेश रेडी करून उद्या आदेश रेडी करून देण्यात येईल। ही आरोग्याची समस्या समजून आरोग्याचे प्रशिक्षणार्थ्यांना बरेच अडचण येत होते, जिल्ह्याला येऊन आदेश भेटत नव्हतं, मागे पुढे होत होते, साहेबांची मीटिंग वगैरे नियोजन होत होते, त्याच्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना आदेश नाही भेटत होते। पण ह्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी तालुक्याचे आमचे जे प्रशिक्षणाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना बोलवून हे आरोग्याचे प्रशिक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्ही सगळ्या नंदुरबार जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष जे नेमलेले आहेत त्यांच्या अधिकृत हे आरोग्याचे प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्ही जिल्हा परिषदेला उपस्थित होतो। आणि ज्या पुढची हे आदेश घेण्यासाठी जे कागदपत्राला जी संकल्पना आहे ते मी तुम्हाला जो आपल्या तालुका लेवलचे जे ग्रुप राहणार त्याच्या अजून आपल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना मेसेज पोहोचवेल। सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना जय जोहार, जय महाराष्ट्र।